नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत जबरदस्त सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता आहे? पर्याय ए गरुड, बी कबूतर, सी पेरेग्रीन फाल्कन, डी मोर। योग्य उत्तर सी पेरेग्रीन फाल्कन। पेरेग्रीन फाल्कन सर्वात वेगवान पक्षी आहे। प्रश्न दुसरा, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? पर्याय ए किरण बेदी, बी इंदिरा गांधी, सी सरोजिनी नायडू, डी प्रतिभा पाटील। योग्य उत्तर ए किरण बेदी। किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या। प्रश्न तिसरा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? पर्याय ए आफ्रिका, बी आशिया, सी युरोप, डी उत्तर अमेरिका। योग्य उत्तर बी आशिया। आशिया सर्वात मोठा खंड आहे। प्रश्न चौथा, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? पर्याय ए जोग, बी धुआधार, सी नोअकलिकाई, डी कुंचिकल। योग्य उत्तर डी कुंचिकल। भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे। प्रश्न पाचवा, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे? पर्याय ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी जपान। योग्य उत्तर सी अमेरिका। GDP नुसार अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे। प्रश्न सहावा, सर्वात कठीण धातू कोणता आहे? पर्याय ए सोने, बी लोखंड, सी टंगस्टन, डी तांबे। योग्य उत्तर सी टंगस्टन। टंगस्टन खूप कठीण व मजबूत आहे। प्रश्न सातवा, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पर्याय ए CO2, बी H2O, सी O2, डी NaCl। योग्य उत्तर बी H2O। पाण्याचे रासायनिक सूत्र H2O हे आहे। प्रश्न आठवा, भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? पर्याय ए श्रीहरिकोटा, बी अहमदाबाद, सी मुंबई, डी बेंगळुरू। योग्य उत्तर ए श्रीहरिकोटा। इस्रोचे मुख्य प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे आहे। प्रश्न नववा, जगातील सर्वात उंच धरण कोणते आहे? पर्याय ए टिहरी, बी जिनपिंग 1, सी हुवर, डी भाकरा। योग्य उत्तर बी जिनपिंग 1। चीन मधील जिनपिंग 1 हे सर्वात उंच धरण आहे। प्रश्न 10वा, मानवी शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पर्याय ए थर्मामीटर, बी स्टेथोस्कोप, सी स्फिग्मोमॅनोमीटर, डी ऑक्सीमीटर। योग्य उत्तर सी स्फिग्मोमॅनोमीटर। मानवी शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर हे उपकरण वापरले जाते। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।